गाय घेतल्यावर ही तर गाय भलती आजारी होती. ही घेतली ती हो घेतली तेव्हा. आजारी होती म्हणजे आजारी होती म्हणजे तिला खात नव्हती, काय नव्हतं असं. बर. आणि मला हेल्थ चालू केलं. माने सर बर. लय नाही त्याला लय झाला अर्धा किलोच दिलं. बर. तिसऱ्या दिवशी उठून खायला चालू केलं. आता म्हशीच्या दुधासारखं पांढरं शुभ्र दिसतं. दूध आहे नाही सारखी माझ्यावर येत होती. हा हा ही अशीच फिरत होती आणि मला हेल्थ चार्जर दिला हिला. हा. हिला 1.5 किलो चारलं. आज गाभण आहे हिनं. तर खाली बघूनच आणली, 25,000लाच आणली इथं. बर. खाली बघून आणली. गाभा घालून. आता सध्याला बी व्यापारी कालच मागून गेला हिला पहा. 50,000 रुपये. कालच आलता. येत्या वेळेस तर हिची ₹1,00,000 घेतोय मी. बाबा 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 1,00,000 रुपये किंमत आणि ह्याच्यापेक्षा डबल दिसली पाहिजे. क्या बात आहे. 8 आणि 3 11 म्हणजे 11 महिन्यामध्ये गाय जर तुम्हाला किती हजार देते 75,000. या शेती वैदिक मी 3 वर्षापासून वापरतो. आज मिरचीला वापरलं होतं सर मी. मिरचीला वापरलं होतं आम्ही तेव्हा इतकी मिरची निघत होती, रोज एक ट्राली मिरची निघत होती. वैतागले. वैतागले. मंडळीनं आमच्या आणलेले औषधं टाकू दिली नाही. कंटाळा येत होता त्याचा. कटाळा 30 टन मिरची काढून मी औषध आणले होते सगळे सोडायचे मी. RMPH आणलं बर, सगळं बर, हे खत बर, आणलेला बर. टाकू दिलं नाही आमच्या मंडळीत. बस झालं वा म्हणले मला लय कटाळाला रोज म्हणून. कंटाळा आला. अक्षरशः दसऱ्याच्या आमुषा दिवशी बाया घेऊन मी इथं मिरच्या व्हायला होते. 30 टन मिरची निघाली. किती 30 क्षेत्रात? टन, 1 एकर मध्येच. 30 टन. 30 टन मिरची निघून नंतर वाळलेली मिरची 35 पोते मी घरून विकली बायकांना. RMPH नव्हतं त्या टायमाला सर. मग काय रूट टाकलं न्यूट्री टाकलं होतं, फक्त रूट न्यूट्री टाकलं होतं मी. पहा किती अभ्यासी बारीक पहा. मिरची जी घेणार आहे गिराईक हा तीच मिरची द्या म्हणायचं आम्हाला. नेल्यास तर आम्हाला पैसे घ्यायचे कळत नव्हते, मिरची द्यायची. हो दररोज व्हिडिओ पाहतो. सारखं तेच लावलेलं असतं त्यांनी. सारखं चार्जर जसं वापरलं तसं तुमचे व्हिडिओ पाहतो. रोज पाहतो. एक दिवस सुद्धा कंटिन्यू व्हिडिओ नाही. आता पण नाही. आता पण बंद नाही. आता असं सुद्धा बसलं मुलगा तरी बघतो. नुसतं हा. किती तीच बघत बसते. कलावला रामसरांचा व्हिडिओ. लगेच. मी म्हणत होतो 2 एकर लावू आणि हा. आपण RMPH ही सगळं वापरू. हा. नाही म्हणला पैसे नसले तरी कुठून बी बघू पैसे, पण 4 एकरला RMPH करायचंच. करायचंच. क्या बात आहे. अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड. येस हे असे तरुण पाहिजे मग. आणि यांनी नाही दिले तर मला फोन कर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मल्लिकार्जुन निळकंठ शेटे, राहणार चिंचोली वलनाळा, तालुका जिल्हा लातूर. गोठ्यावर किती जनावर आहे आता? 3 जनावर आहेत. 3 जनावर हा. आहे. कधीपासून येते? हे आता 1-2-3 महिने झाले, 3च महिने झाले घेतलेत ही 2. ती पहिलीच. हा हे पहिले हा पहिलं आहे ती. गावठी. हा मग गावठी. हे 2 कावर घेतले? ही मुलगा आमचा अकॅडमीला होता. अकॅडमीला होता. अकॅडमीला होता तिथून पळून आला. बर बर तिथून पळून आल्याच्या अवघानं मग त्याला राग आता काय करणार आहेस, बर. तर म्हणलं मग गाय घेऊन देतो. हा मग त्याला गाय घेऊन दिल्या. बर बर. मग गाय घेतल्यावर ही तर गाय भलती आजारी होती. ही घेतली ती हो घेतली तेव्हा. आजारी होती म्हणजे? आजारी होती म्हणजे तिला खात नव्हती, काय नव्हतं असं. बर. तिला दमली अॅनिमल होती? हा दमली होती. हा दमली होती, बसलेली उठत नव्हती. बर बर. अॅनिमल हेल्थ चार्जर दिलं तिला. तुम्हाला काय माहित झालं? आम्हाला माने सरने सांगितलं होतं. अच्छा नाही पण तुम्हाला SCT वैदिक काय माहिती? या शेती वैदिक मी 3 वर्षापासून वापरतो. आज मिरचीला वापरलं होतं सर मी. शेताला हो तुम्ही वापरता? मिरचीला हो वापरलं होतं. हो. मिरचीला वापरलं होतं आम्ही तेव्हा इतकी मिरची निघत होती, रोज एक ट्राली मिरची निघत होती. वैतागले. वैतागले. मंडळीनं आमच्या आणलेले औषधं टाकू दिली नाही. कंटाळा येत होता त्याचा. टाकू तुमच्या चिरंजीवला आणायला पाहिजे इथं. आणि नंतर फुला म्हणजे कटाळा आला त्या मिरच्याचा आम्हाला. तरी बी फुलं नाही बी खात सोडला तरी बी फुलं कळ्या सारखंच बारक्या बारक्या मिरच्या लागलेल्या. बायका म्हणायच्या कामाला येणाऱ्या कशाला काढायला, आणखी तुम्हाला फळ येते कशाला काढायला. कटाळा 30 टन मिरची काढून मी औषध आणले होते सगळे सोडायचे मी. RMPH आणलं बर, सगळं बर, हे खत बर, आणलेला बर. टाकू दिलं नाही आमच्या मंडळीत. बस झालं वा म्हणले मला लय कटाळाला रोज म्हणून. कंटाळा आला. अक्षरशः दसऱ्याच्या आमुषा दिवशी बाया घेऊन मी इथं मिरच्या व्हायला होते. आणि सणाचं मिरची निघत होती. मिरची निघत होती. किती निघाली म्हणे? 30 टन मिरची निघाली. किती 30 क्षेत्रात? टन, 1 एकर मध्येच. 30 टन. 30 टन मिरची निघून नंतर वाळलेली मिरची 35 पोते मी घरून विकली बायकांना 250च्या भावात. काय बोलतो तुम्ही? हो 30 पोते. हा. हो 35. सर काय हिशोब झाला वा? भरपूर मिरची निघाली त्यावेळेस. हिशोब काय झाला पण हा? कारण मी आणि RMPH नव्हतं त्या टायमाला सर. मग काय रूट टाकलं न्यूट्री टाकलं होतं, फक्त रूट न्यूट्री टाकलं होतं मी. पहा किती अभ्यासी बारीक पहा. म्हणजे RMPH पुन्हा सांगितलं. म्हटलं रूट न्यूट्री टाकलं फक्त. हो रूट न्यूट्री टाकीत होतं. आणि कृषी अमृत कृषी अमृत. फुलावरच काम केलं तिने सुरुवातीपासून. हा सॉइल चार्जर. Soil charger. चव म्हणजे नंबर 1. मिरची जी घेणार आहे गिराईक हा तीच मिरची द्या म्हणायचं आम्हाला. हा दसऱ्यात तर नवरात्रात बायका घरून निघून द्या बाजारात मिरची. नेल्यास तर आम्हाला पैसे घ्यायचे कळत नव्हते, मिरची द्यायची. एवढी इतकी मिरची मिरची गिऱ्हाईक येत होतं. लय मिरची म्हणजे मिरची अशी की गिऱ्हाईकच लागत होतं आणि हे आम्ही म्हणतो ना देवाला द्यायला पदर नाही घ्यायला आहे का नाही खरं?
मग आता तुम्ही ही गाय आणली मग तुम्हाला मिरचीचा अनुभव होता हो. बस तेवढाच अनुभव होता का मिरचीचा होता, पुन्हा हरभऱ्याला वापरलं होतं SSM, हरभऱ्याला शिपूला गेलसाले वापरलं होतं, काय त्या हरभऱ्याचा काय अनुभव आहे हा 4 एकरला वापरलं होतं. हा 85 किलोचा कट्टा भरला होता, एक पोत 85 किलो एकच भरलं हा. असे मिळून असे 40 कट्टे 4 एकर मध्ये 1 करी 10 कट्टे झाले. फवारणी पण जास्त केलं ना. 8.5 क्विंटल हा 8.5 क्विंटलच्या वर सर. 9 क्विंटल पर्यंत हा. एकरी एक हरभरा हरभरा का हो साहेब तुमच्या किती आणि फवारण्या 2च केल्या सर मी. बर फ्रूट बरं, चार्जर तुमच्या वावरामध्ये इतर वेळेस किती येत आहे असं किती येणार आहे. किती येतो दरवेळेस किती व्हायचा तुम्ही दरवर्षी करता ना हा हरभरा? दरवर्षी करतो. मग त्यावेळेस किती यायचा कमी येते कमी येतो होता किती 5-6 कट्टेचा उतार पडत होता मला, लय नाही. 85चे 85चा सुद्धा नाही, 7चा 60-65चा कट्टा. मग यावेळेस कसं काय 85 मी इकत कट्टे मोठे आणले मुद्दाम बघायसाठी, तर बर तरी ती 10 कट्ट्याचा उतार पडला मला. बर हा आणि 85 किलोचा कट्टा काट्यावर ठेवून बघितला. मोजून काढले हो मोजून म्हणजे दरवेळेस तुम्हाला तुमच्याच वावरामध्ये 6.42 4-5 फक्त क्विंटल व्हायचा हो हो आणि यावेळेस किती झाला 9-9.5 क्विंटल झाला. डायरेक्ट दुप्पट उत्पन्न झालं ना म्हणजे तुमच्याकडे जर 12 निघते साहेब तुमचं तर 18 जाईल ती तरी बी SSM एकच पात्यानं वापरलं होतं सर मी. एकरी एक करी कृषी अमृत वापरलं नव्हतं, नुसतं शक्ती सम्राट मिराकल आणि हिमस गोल्ड एकच वापरलं होतं. चांगलाच अभ्यास केला यांनी व्हिडिओ रेग्युलर पाहता का हो रोज व्हिडिओ पाहतो, सारखं तेच लावलेलं असतं त्यांनी. सारखं चार्जर जसं वापरलं तसं तुमचे व्हिडिओ पाहतो आम्ही. रोज पाहतो. एक दिवस सुद्धा कंटिन्यू व्हिडिओ नाही. आता पण नाही. आता पण बंद नाही. आता असं सुद्धा बसलं मुलगा तरी बघतो. नुसतं हा. किती तीच बघत बसते. का लावला रामसरांचा व्हिडिओ हा, लगेच लगेच SCTV चा लावतो. व्हिडिओ हो लगेच चालू असतं. आणि चिरंजीव चिरंजीवची 10वी झालेली आहे आता, ती म्हणते 4 एकर ऊस लावायचा बर आणि त्याला SCT करायचं. SCT सगळं करायचं. त्याला आणि तिथं 4 वाजता गाईचं सर दूध ह्या पिवळं दिसत होतं. म्हणजे हा या गायची कहाणी सांगा आता हा ह्या गाईचं दूध पिवळं दिसत होतं. किती महिन्यापूर्वी आणली हिला बी 2-2-2.5 महिने झाले तिला आणून. आणली आणि काय ती खातच नव्हती काही खात नव्हती, पुन्हा इथं आल्यावर आजारी पडली, हा. पातळ शेण झालं. हा आता चांगलं खायला आता असं की खाली काहीच ठेवीत नाही, असं की खात नव्हती, असं उठलेलं बसवायला येत तिला नव्हतं. अॅनिमल हेल्थ चार्जर आणलं अॅनिमल हेल्थ चालू केलं. माने सर बरं. लय नाही त्याला, लय झाला अर्धा किलोच दिलं. बर 3ऱ्या दिवशी उठून खायला चालू केलं. आता म्हशीच्या दुधासारखं पांढरं शुभ्र दूध आहे, आणि तेव्हा दूध कसं यायचं पिवळं दिसतं. पिवळं दिसायचं. काल सर मी आणून लातूरला दिले तुम्हाला सर दूध घ्यायचं. अच्छा तुमचं दूध आहे का हो बर अरे वा चांगलंय म्हणजे तुम्हाला मग आता हिला मग आता काय चालू आहे का हो चालू आहे की. आता काय चालू आहे आता मिल्क चार्जर चालू Regular चालू आहे. रेग्युलर चालू आहे. सकाळी 100 ग्रॅम हिला बी देतो, संध्याकाळी 100 ग्रॅम हिला, आणि हिला बी 100 ग्रॅम. ही अशीच फिरत होती सारखी, ती अशोक कंसेन सांगितली का नाही, सारखी माझ्यावर येत होती. हा हा ही अशीच फिरत होती आणि मला हेल्थ चार्जर दिला हिला. हा. हिला 1.5 किलो चारलं. आज गाभण आहे हिनं, किती महिन्याची एक दीड महिन्याची गाभण. बर. हा म्हणजे त्याच्यावर पुन्हा म्हणजे माझ गाळला नाही, काय नाही काय नाही काय नाही. आता किती लिटर दुधाची आहे गाय या आता हिचं दूध बंद आहे. हिचं दूध 7 लिटर दूध देत होती, हा मग आजारी पडल्यावर कमी झालं हा. हिचं, पुन्हा अजून वाढलंय. आता हिचं 5-5.5 लिटर दूध चालायला एका टायमाला. म्हणजे दोन्ही मिळून 10 लिटर आहे हा 10-10.5 लिटर दूध चालू. दूध बी भारी येतं हो दूध तर नंबर 1. चवदार लागते आणि घट्टपणा जास्त आहे. बर म्हणजे एकंदरीत तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये म्हणा किंवा दूध व्यवसायामध्ये म्हणा बरकत आली हो जरा शेती करायला उत्सव नक्की नाही तर शेतामध्ये यायचा नव्हता काय. कंटाळा यायचा हा. काय वाटतं तुम्हाला जर हे जर नसतं भेटलं तुम्हाला सॉइल चार्जर वगैरे टेक्नॉलॉजी नसती भेटली हे अॅनिमल हेल्थ चार्जर नसतं भेटलं करीतच नव्हता ना हे, मग हा हे करीतच आणतच नव्हतो की मग गाई हिंमत नसती झाली. नसती झाली. तुम्हाला माहित होतं हे. हो माहिती होतं आधीच. म्हणून त्या हिमतीवर आणली हो त्या हिमतीवरच आणली, मिरचीला वापरली, हरभऱ्याला वापरली. एक प्रकार होती त्या वगैरेला पण आम्ही वापरत होतो. माने सरांनी सांगितलं बर बर मग पुढं आणून वापरला होता. असेच खाली फरक बघून पडला होता खाटे जनावर घेतलेले. हा. खाटे जनावरच ही खाली बघूनच, ही तर खाली बघूनच आणली. 25,000लाच आणली इथं, बर खाली बघून आणली. गाभा घालून तुला ती शेतकरी म्हणाला खाली आहे, पुन्हा म्हणतील आणतील माझ्याकडे, पुन्हा बर, माघार. बर. मी म्हणलं माझी काळजी असेल ती ही असं म्हणून किती मी हिंमत हा हा म्हणजे तुम्हाला गॅरंटी होती हो बा हे गॅरंटी होती की होती. हे मिल्क चार्जर चारल्यावर ही माझ्यावर येणार येणार आणि 100% गाभण राहणार. मग आता मला सांगा आता गाभण राहिली काय किंमत तिची आता आता सध्याला बी व्यापारी कालच मागून गेला हिला पहा. 50,000 रुपये. कालच आलता तीच व्यापारी माघारी आहे शेतकरी. ज्यांनी 25 न दिली
त्यांनी किती वापर? महिन्यात मागितली परत आता 2च महिन्यात 50,000 रुपये म्हणला. अजून येत्या वेळेस कितलं जाईल आता हे? येत्या वेळेस तर हिची लाख रुपये घेतोय मी. बाबा 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 1,00,000 रुपये किंमत आणि ह्याच्यापेक्षा डबल दिसली पाहिजे. क्या बात आहे. ह्याच्यापेक्षा डबल दिसली चारा पाहिजे. करा, चारा SSM चा. हो करणार आहे सर यश हा तुमचा. SSM चा. दुसऱ्या गवताला युरिया टाक. हो नाही आता ही तेच- सगळं तेच. नाही आम्ही मुळात SCT वैदिक मध्ये SSM टाकाय सांगतो चाऱ्याला, आणि त्याला वैदिक चारा म्हणतो आणि तोच द्या असं म्हणतो. हे आग्रह आहे आमचा. आता सध्याला सुद्धा ही मुलगा आमचा महाग लागला, घेऊन या ती आपलं SSM. हा यश शक्ती सम्राट घेऊन या आपल्याला घास तो लावायचा. तो बनलेलाच त्याच्याकरता आहे शेतीसाठी. हा आहे की नाही? एवढे जवान आहे आपण किसान. का रे काय नाव आहे तुझं? विवेक. नाही त्याच्या पहिल्यापासून विवेक आहे. शेतीमध्ये तुमचा उत्साह वाढला. हो. मुलगा परत शेतीमध्ये आलाय मिलिटरी मधून, हो. अकॅडमी मधून. आकाडी तरी पण तुम्हाला 2,70,000 भरले होते सर ह्याला मी. शाळेला पैसे पुन्हा पैसे भरलेले महागारी आल्यावर पुन्हा मुलीला नेऊन घातलंय मी तिथं. मुलगी गेली नंतर मला मुलगी करायचं म्हणून गेली आहे, नाहीतर पैसे बुडाले असते माझी ती. नाहीच म्हणला शेवट आला गावाकडे निघून. बरं आहे, चांगलं आहे. काय रे आणि आग्रह धरला आता 4 मी म्हणत होतो 2 एकर लावू आणि हा. आपण RMPH ही सगळं वापरू. हा. नाही म्हणला पैसे नसले तरी कुठून बी बघू पैसे, पण 4 एकरला RMPH करायचंच. क्या बात आहे. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. येस, हे असे तरुण पाहिजे. मग आणि यांनी नाही दिले तर मला फोन कर, मी पाठवतो. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी नग म्हणाल तो हा. 2 एकरलाच करू आपण हा. आणि त्याच्यात आवरेज पाडू. बर बर, नाही म्हणला 4 एकरला करून करील तर 4 एकरला. 4 एकरला करील आणि ह्या 3 एकरला बी मिल्क चार्जरचं गो अमृत वापरून. बरं नोकरी मी करून किती करणार किती मला? कमवणार आहे? बरोबर. 50,000ची नोकरी बरोबर. करील मला हा. आर्मीत हा, गेल्यावर हा. महिना 50,000. बरोबर. मग नाही मी NDA मध्ये गेला, मला कालच म्हणला. नाही आज सकाळी आलतो मी, सकाळी सुद्धा म्हणला मला हे NDA मध्ये कमवून किती कमी होईल मला. मी आज रोज व्हिडिओ माझा मोबाईल घेऊन बघतो सारखा. विवेक नाव आहे ना त्याचं. हा विवेक म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? विवेक म्हणजे सारासार विचार, दोन्ही बाजूचा विचार करून योग्य विचार करण्याची क्षमता, त्याला विवेक असं म्हणतात. आणि तुम्ही नाव जर विवेक ठेवले तर तसं करतोय ना. मला सांगा, त्याला कळलंय शेतीचं महत्त्व. लांड्या लबाड्या चोऱ्या माऱ्या करून आणि काहीतरी करून करोडपती होण्यापेक्षा ओरिजिनल आपल्या शेतीमध्ये कसून व्हा ना. आज तुमचा ऊस पाहिल्यावर कळत नाही का? जिद्दीने पेटून उठावं सर तसं आहे का नाही? रात्रीचा दिवस करावं. करू शकतो तू, काही प्रॉब्लेम नाही. आता तुमचं जर हे पाहिले मिरचीचं काय उत्पन्न निघालंय? 30 टन. 30 टन. मिरची भरपूर चांगली आहे. 1 एकर मध्ये 30 टन मिरची म्हणजे काय जोक आहे का? शनी लगातार मिरची जर 2 एकर 3 एकर 4 एकर ठेवली का नाही, तुम्हाला मार्केटला जायची गरज नाही. व्यापारीची ते येतात. हा. हो व्यापारीची ते तुम्ही घरी किती पोते विकले वाळून म्हणे? 35 पोते. हापीस लावली होती घरी नेऊन आम्ही. हा, ज्या कंपनीने यांच्याबरोबर करार केला होता त्या पळून गेली. कंपनीने यांचा माल खरेदी केला हा. नाही. खुल्या मार्केटमध्ये विकावं लागलं. खुल्या मार्केटमध्ये विकावं लागलं आम्हाला. नाही तर तिने जर घेतला असतं किती पैसे झाले असते? हा. किती पैसे झाले 1 एकरचे? 1 एकरचे 4.5 लाख रुपये झालते मला त्या टाइम. अरे बाप. एक वर्षात तरी हो 4.5 लाख रुपये रोज झाले. बाया असायच्या रोज. 10 किलोची बॅग अशी 200, 250, 300 रुपये. पहिल्यांदा घडलंय असं हा. का बाबा? कमी ह्याच्यामध्ये सुद्धा मला 4.5 एवढ्या लाख मिरच्या रुपये. लागल्या का आता खत टाकून नका तोडायला माणसं नाही. नाही टाकूच दिलं नाही मला. आणि काकरी धरलेली कडीला सुद्धा जात नव्हती ह्याच तुकड्यात. हा, ती कडीला बांधापर्यंत. या सोयाबीनच्या? हा. हा बांधापर्यंत जात नव्हती. निम्म्यातच राहायची. निम्म्यातच बाया राहायच्या. एवढं टेलर. टेलर भरत होतं सर बघा. रोज? रोज एवढं टेलर भरत होतं. 1 एकर मध्ये? हो 1 एकर तरी जात नव्हतं माल कडीला. सगळा पूर्ण तुटत नव्हता. तुटत नव्हता. अर्ध्यातच पाती राहायच्या बायांच्या. 12 बाई असली 15 बाई असली ते 15च काकऱ्या किती व्हायच्या. मजुरी वाटली असेल तुम्ही? हा किती मजुरी वाटली असेल? मजुरी बक्कळ गेली 1,00,000 सव्वा लाख रुपये तरी हा? गेली असेल. 1,00,000 सव्वा लाख रुपये मजुरी गेली असेल मला त्या टायमात. सर विचार करा ना. हा, बाया होत्या वर राहायच्या रोज. 15 तुम्ही तरी 1,00,000 कमीत सव्वा लाख रुपये मजुरी वाटली म्हणजे तुम्ही लोकांना रोजगार किती दिला? विचार करा ना. रोज बाया राहत होत्या. हा? सणाला सुद्धा राहायला घरी जमत नव्हतं. म्हणूनच लक्ष्मी वैतागली काय? हा आता मला सांगा, तुमची गाय आता जी तुम्ही किती हजाराला आणली ती? ही 25,000 आणली. आणि ती आणखी 8 महिन्याने केवढा जाणार? 1 लाख रुपयाला. म्हणजे सर 8 आणि 3 11 म्हणजे 11 महिन्यामध्ये गाय जर तुम्हाला किती हजार देते? 75,000. 25,000 खर्च झाला. हो किती उरले? 25,000 कुठलं सर? पहिले एक 25 किलोची बॅग आणली हा. आणि ही 10,000 आणि ती एक 2,000 2200 तेवढंच. रुपये 1500-1600 रुपयात तर 2-2.5 महिने तर सरळ गेलं की ह्याच्यातच. बरोबर ना? हा नाही, आणि अजून 25,000 रुपये सगळा खर्च विकून. मी तुमची मजुरी सहित धरला. हो बरोबर आहे हा. ना? म्हणजे जर असा जर दूध व्यवसाय फायद्यामध्ये आला हा तर शेतकरी अडचणीत येईल का? नाही येणार. असा विषय आहे. म्हणजे आपण एवढंच कळायचं आहे का जर तुम्ही दूध व्यवसाय जर अभ्यासपूर्वक केला
तर तो किंवा शेती जरी अभ्यासपूर्वक केली आणि योग्य वापरलं तर फायदा आहे. फायदा आहे. बरोबर आहे फायदा ना? आणखी माणसाला उत्साह आनंद. वाटतोय, आनंद वाटतंय, करावं वाटतंय, शिन येत नाही त्याच्यात. बरोबर आहे. नाही तर बळच धरून आला तर खरा म्हणून. आता तुमचं अशी अवस्था आहे, पोरग माग लागले. बाकीच्यांची अशी अवस्था आहे की पोरग म्हणते मला शेती नको, मी फार कुठे जाईल, मजुरी करील, हमाली करील, पण मला शेती नको. आणि तुमचं पोरग उलट का बोलतंय? कारण त्यांनी ते यश पाहिलं ना. रोज व्हिडिओ पाहते ती हा? अजून. एक दिवस बी जर मला सांगा, आमच्याकडे प्रत्येक शेतकरी बरं का, एक शेतकरी आमचा 1 एकरमध्ये कमीत कमी 5 लाख रुपये कमवतो. कमीत कमी, मॅक्झिमम 20 लाखापर्यंत आहे. एकरी 20 लाख एका वर्षात. लोकांना ऐकल्यावर असं वाटतं का हे काही थापा मारता. बरोबर आहे ना? थापा जर मारत असतो तर आमच्याकडे 10,000 व्हिडिओ कसे काय असते. युट्यूबवर आता लाईव्ह किती व्हिडिओ आहे? 10,000 आहे. हा सूर्य आणि हा चंद्र जयद्रथ. जयद्रथ. बरोबर आहे की नाही? आणि तुमच्या समोर ऊस आहे ना यांचा इथं लाईव्ह. केल्याने होत आहे रे, केल्याचे पाहिजे. तरी आधी केलीच पाहिजे. बरोबर आहे की नाही? असं आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. थँक्यू. तुम्हाला मार्गदर्शन माने सरचं आहे. माने सर. हा. माझं नाव प्रशांत माने. मोबाईल नंबर आहे 9503 55 50 60.